नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण संक्रांती विशेष रेसिपी पाहणार आहोत. त्यामध्ये आज आपल्याला तिळपापडी बनवायची आहे. ही तिळपापडी आपण अगदी चिवट न होता कुरकुरीत खुसखुशीत बनवणार आहोत. घरच्या घरी अगदी बाजारापेक्षा सुद्धा भारी बनेल अशी आज आपण तिळपापडी बनवणार आहोत. झटपट रेसिपी आहे. तिळाचे लाडू आपण नेहमीच खातो. या पद्धतीने जर तिळपापडी बनवली ना तर अगदी कुरकुरीत खुसखुशीत होईल. चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण कढईमध्ये 1 वाटी तीळ टाकलेली आहे. ही तीळ गावरान तीळ वापरलेली आहे, पांढरी तीळ नाही, ब्राऊन तीळ आहे. त्यानंतर आता आपण ही तीळ छान अशी भाजून घेणार आहे. जोपर्यंत तीळ कढईमध्ये तडतडत नाही तोपर्यंत तीळ भाजत राहायची. तीळ भाजून झाली की एका प्लेटमध्ये काढून घ्यायची म्हणजे पटकन गार होईल. त्यानंतर आता त्याच कढईमध्ये त्याच वाटीने मोजलेली 1 वाटी साखर घेणार आहोत. साखरेमध्ये जराही पाणी न घालता आपल्याला मंद आचेवर सतत अशी ढवळत एकजीव करत आपल्याला वितळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता साखर वितळायला सुरुवात झालेली आहे. गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा. लो फ्लेमवर साखर अगदी छान अशी वितळून जाते, तळाला लागत नाही. बघू शकता साखर मस्त अशी संपूर्ण वितळलेली आहे. साखरमध्ये एकही गाठी नाही, अगदी संपूर्ण अगदी छान अशी वितळून गेली. आता त्यामध्ये लगेचच आपण तीळ टाकून घेऊया. भाजलेली तीळ यामध्ये टाकायची आणि मंद आचेवर आपल्याला सतत अशी एकजीव करून छान अशी संपूर्ण गुळामध्ये तीळ एकजीव करून घ्यायची आहे. आता आपले हे तीळ गुळाचे सारण छान असं तयार झालेलं आहे. गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा, कारण तीळ आणि गूळ लगेचच कडक होतो, त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरच ही रेसिपी बनवायची आहे. त्यानंतर ताटाच्या तळाला आपल्याला उलट्या साईडने तेल लावून घ्यायचं आणि चमच्याने सारण वरतून ओतून घ्यायचं. नंतर वाटी घ्यायची, वाटीच्या तळालाही तेल लावायचं आणि वरतून छान अशी गोल प्रेस करत आपल्याला पापडी तयार करून घ्यायची आहे. जर तुम्हाला लाटून घ्यायची असेल तर लाटूनसुद्धा घेऊ शकतात, पण अशा पद्धतीने केली तर सारखंच अगदी झटपट होते. बघू शकता आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि चाकूने अशा पद्धतीने तळाने आपल्याला ही काढून घ्यायची आहे. लगेचच निघून जाते, काही तुटत वगैरे नाही. बघू शकता अगदी पटकन निघाली, लगेचच कडक होते. तीळ आणि गुळाचं जे सारण आहे ना ते हवा लागल्याने लगेचच कडक होते. म्हणून काय करायचं, गॅस चालूच ठेवायचा. लो फ्लेमवर आपल्याला हे सारण असं चमच्याने पटापट काढून अगदी पटकन असं वाटीने प्रेस करून पटकन अशा तिळपापड्या तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजे सारणही कडक होणार नाही आणि तिळपापडीही अगदी पटकन तयार होईल. आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाका आणि अशा पद्धतीने झटपट अशा तिळाच्या पापड्या करून घ्या. लाटून घ्यायच्या असेल तर लाटूसुद्धा शकतात, पण अशा पद्धतीने केलं ना तर अजिबात वेळ जात नाही, अगदी पटापट होतात. ही तिळपापडी एवढी खुसखुशीत होते आणि कुरकुरीत होते ना, अगदी झटपट होते. तुम्ही बघू शकतात मस्त अशा कुरकुरीत सगळ्या तिळपापड्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. छान अशा सगळ्या तिळपापड्या करायच्या. संक्रांतीमध्ये लाडू न बनवत्या अशा तिळपापड्या बनवल्या ना तर सगळे आवडीने सुद्धा खातील. अजिबात दातात सुद्धा अडकणार नाही आणि चिकटसुद्धा होणार नाही. तुम्ही बघू शकता अगदी पटकन तुटून सुद्धा जाते. अगदी बारीक अशा आपल्या तिळपापड्या झालेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही या संक्रांतीमध्ये लाडू न बनवता तिळपापडी एकदा नक्की ट्राय करा. सगळे अगदी आवडीने खातील. सगळ्यांना हा पदार्थ खूपच आवडेल. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा.